नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपलं किचन कितीही लहान असलं तरी रोजच्या वापरातील वस्तू जर आपण एखाद्या प्रॉपर ऑर्गनायझरच्या मदतीने व्यवस्थित करून ठेवल्या तर छोट्याशा किचनमध्ये सुद्धा भरपूर जागा ही आपल्याला होते आणि त्यासाठीच खास असे आणि तितकेच उपयुक्त ऑर्गनायझर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. थोडाही उशीर न करता आजचा पहिला ऑर्गनायझर पाहूया आणि तुम्ही पाहू शकता हे आहे एक हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील पासून बनलेलं स्टँड. पाणी पिण्याचं भांडं असेल किंवा आपला माठ ठेवण्यासाठी हे स्टँड अगदीच युजफुल आहे. तुम्ही पाहू शकता 2 लेयरमध्ये हा स्टँड आहे. या स्टँड सोबतच आपल्याला एक ट्रे सुद्धा मिळतो. आता या ट्रेचा उपयोग काय, तर ज्यावेळेस या स्टँडवरती आपण एखादं पाण्याचं भांडं म्हणा किंवा माठ वगैरे ठेवतो, पाणी घेत असताना किंवा माठातलं एक्स्ट्राचं जे पाणी झिरपतं हे या ट्रेमध्ये साचतं आणि त्यामुळे खाली ओलं वगैरे होत नाही किंवा पाणी खाली सांडत नाही. त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता की या स्टँडच्या खालीच एक्स्ट्रा ग्लास ठेवण्यासाठी सुद्धा जागा दिलेली आहे. 6 ग्लास बसतील एवढी जागा या स्टँडमध्ये आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे पाणी पिताना माठ आणि ग्लास हे सगळं आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार आहे आणि खूप उपयुक्त अशा या हाय क्वालिटी स्टेनलेस स्टीलच्या स्टँडची किंमत आहे ₹360, ज्यामध्ये ट्रे तुम्हाला अगदी फ्री मिळतो. तर अगदी उपयुक्त असं स्टँड तुम्हाला सुद्धा हवं असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची परचेस लिंक मी दिलेली आहे. त्यावरती जाऊन हा स्टँड तुम्ही ऑर्डर करू शकता. अगदी अशाच प्रकारे हे जे पुढचं स्टँड आहे किंवा ऑर्गनायझर आहे हे सुद्धा खूपच फायदेशीर ठरणार आहे. हे सुद्धा आहे हाय क्वालिटी स्टेनलेस स्टीलपासून बनलेलं चकला बेलन, म्हणजेच लाटणं, पोळपट, लोखंडी तवा किंवा आपला रोजच्या स्वयंपाकातील जो नॉनस्टिक पॅन असतो तो ठेवण्यासाठीचं स्टँड. आणि तुम्ही पाहू शकता या स्टँडला स्क्रूची सुद्धा सोय करून दिलेली आहे. स्क्रूच्या मदतीने हे स्टँड तुम्ही डायरेक्टली एखाद्या भिंतीवरती सुद्धा अटॅच करू शकता किंवा या स्टँडला अगदी कमी जागा लागत असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली किचन काउंटरवरती सुद्धा ठेवू शकता. रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारे आपले जड असे नॉनस्टिक पॅन असतील, लोखंडी तवे असतील किंवा लाटणं, पोळपट अशा जड वस्तू असतील ज्या आपल्या बऱ्यापैकी किचन ट्रॉलीजमध्ये बसत नाही किंवा जास्त जागा घेतात, अशा या वस्तूंसाठी हा स्टँड खूप उपयोगाचा ठरणार आहे. तर तुम्ही इथे पाहताय माझ्या रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारा लोखंडी तवा आहे, लाटणं, पोळपट, चिमटा वगैरे आहे. हे सगळं मी या स्टँडवरती ठेवलेलं आहे आणि अगदी कमी जागेमध्ये बसणारं हे ऑर्गनायझर आपल्याला रोजच्या रोज स्वयंपाकासाठी खूपच फायदेशीर सुद्धा ठरणार आहे. आणि हे खूप उपयुक्त असं ऑर्गनायझर आपल्याला मिळत आहे मीशोवरती फक्त ₹250. तर विचार कसला करताय, लगेचच हे ऑर्गनायझर तुम्ही नक्की ऑर्डर करा. हे खूपच उपयोगी असं ऑर्गनायझर आहे. चला वळूया आपल्या पुढच्या प्रॉडक्टकडे. आता हे कुठलं ऑर्गनायझर नाही, पण तितकीच उपयोगाची वस्तू आहे, जी स्पेशली मला वाटतं की ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, जी मुलं दूध, मिल्कशेक, ज्यूस वगैरे स्ट्रॉशिवाय पीत नाही आणि अशा मुलांना तुम्ही ज्यूस वगैरे पिण्यासाठी जर पेपर आणि प्लास्टिकचे स्ट्रॉ देत असाल, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पेपर, प्लास्टिकचे स्ट्रॉ मुलांच्या शरीरासाठी खूपच घातक ठरू शकतात. तर जर मुलं स्ट्रॉशिवाय ज्यूस, मिल्कशेक वगैरे पीत नाही, तर अशा मुलांसाठीच नाही तर मला वाटतं बऱ्याचशा मोठ्यांना सुद्धा स्ट्रॉशिवाय ज्यूस, मिल्कशेक प्यायला खूप आवडतं. तर अशांसाठी सुद्धा पेपर किंवा प्लास्टिकचे नाही तर तुम्ही असे स्टेनलेस स्टीलचे स्ट्रॉ वापरू शकता, जे 100% रियुजेबल आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक वापरानंतर हे स्ट्रॉ तुम्ही स्वच्छ धुवून पुन्हा वापरू शकता. आता हे स्ट्रॉ स्वच्छ करण्यासाठी यासोबतच एक क्लिनिंग ब्रशसुद्धा तुम्हाला दिलेली आहे. हा क्लिनिंग ब्रश अगदी शेवटपर्यंत या स्ट्रॉच्या एंडला पोहोचतो, त्यामुळे हा स्ट्रॉ तुम्ही व्यवस्थित स्वच्छही करू शकता. या एका पॅकेटमध्ये 2 तुम्हाला बेंड साईजचे आणि 2 स्ट्रेट असे हे स्ट्रॉ दिलेले आहेत. मुलांना आवडीचे असे कुठलेही स्ट्रॉ यामध्ये तुम्ही देऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची किंमत. फक्त ₹90 हे स्ट्रॉ आपल्याला मिळतात, जे वापरायला आणि स्वच्छ करायला सुद्धा अगदी सोपे आहे. तर आजच थोडाही विचार न करता हे स्ट्रॉ तुम्ही नक्की आपल्या मुलांसाठी ऑर्डर करा. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला पुढच्या ऑर्गनायझरकडे वळूया आणि हे सुद्धा आहे अगेन हाय क्वालिटी स्टेनलेस स्टीलपासून बनलेलं कप होल्डर किंवा कप स्टँड. आणि तुम्ही पाहताय अगदी हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील, त्याचबरोबर कमी जागेमध्ये बसणारं हे कप स्टँड आहे. किचन ओटा असेल तुमचं एखाद्या ड्रॉवरमध्ये सुद्धा सहज तुम्ही हे ठेवू शकता आणि एका वेळेस 12 कप यामध्ये तुम्ही ऑर्गनाइज करून ठेवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची किंमत फक्त ₹150 हे मीशोवरती तुम्हाला मिळतंय. एका वेळेस 12 कप प्रॉपर ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी असं परफेक्ट असं हे ऑर्गनायझर आहे. तर याची सुद्धा लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला पुढच्या बॉक्समध्ये कुठलं ऑर्गनायझर आहे हे सुद्धा पाहूया. आता बॉक्सवरून तर तुम्ही ओळखलंच असेल, तर हे आहे एक स्पून रॅक किंवा स्पून होल्डर. रोजचा स्वयंपाक करताना, भाजी वगैरे काही बनवत असताना जे स्पॅच्युले, स्पून वगैरे आपण यूज करतो, चिमटे, काही जे
रोजच्या स्वयंपाकात वापरणाऱ्या कटलरीज आहेत त्या ठेवताना बऱ्याचशा लोकांना सवय असते की गॅसवरती किंवा सरळ किचन काउंटरवरती हे स्पून्स ठेवून देतात. त्यामुळे आपला गॅसही खराब होतो, किचन काउंटरही खराब होतो. तर असं एक स्पून होल्डर जर आपण गॅसच्या शेजारी किचन काउंटरवर ती ठेवलं तर स्वयंपाक करताना जेवढे काही स्पून, स्पॅच्युलेज वगैरे आहे ते एकाच वेळेस तुम्ही या होल्डरमध्ये ठेवू शकता. त्यामुळे अजिबात सुद्धा आपला गॅसही खराब होणार नाही, किचनही आपलं प्रॉपर क्लीन आणि ऑर्गनाइज दिसेल. आणि या स्पून होल्डरची किंमत आहे मिशोवरती फक्त ₹230. याची सुद्धा लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला आपल्या पुढच्या बॉक्समध्ये कुठलं ऑर्गनायझर आहे हे सुद्धा पाहूया. तर हा बॉक्स मी केलेला आहे अनबॉक्स आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये आहे अगदी हाय क्वालिटी प्लॅस्टिकपासून बनलेली ही वॉशिंग बास्केट. मिशोवरती बऱ्याच दिवसापासून ही बास्केट मी पाहिलेली होती, त्यामुळे मी सुद्धा ही लगेचच ऑर्डर केलेली आहे. आपली रोजची जी भांडी आहेत ती स्वच्छ करून झाल्यानंतर त्याचं जे एक्सेस पाणी आहे ते डायरेक्टली आपल्या किचन काउंटरवरती येतं आणि त्यामुळे भांड्यातलं पाणी पूर्ण ड्रेन होईपर्यंत आपला किचन ओटासुद्धा ओलसर राहतो. परंतु अशी जर प्लेट त्याखाली असेल किंवा ट्रे असेल तर त्यामध्ये सगळं पाणी जमा होतं. आपलं जो किचन काउंटर आहे तो सुद्धा अजिबात ओलसर राहत नाही. तर फक्त ₹250 खूप उपयुक्त असे ही वॉशिंग बास्केट आपल्याला मिशोवरती मिळत आहे. या बास्केटसोबतच चमचे, नाईफ वगैरे अशा छोट्याशा वस्तू ठेवण्यासाठी सुद्धा याला अटॅचच अशी एक छोटीशी बास्केटसुद्धा दिलेली आहे. या बास्केटला सुद्धा खाली होल्स दिल्यामुळे ज्या छोट्या वस्तू आपण यामध्ये ठेवलेल्या आहेत त्यातलं सुद्धा पाणी जे एक्स्ट्रा आहे ते ड्रेन होण्यास मदत होते. तर खूपच उपयुक्त असं हे वॉशिंग बास्केट आहे. तुमच्या छोट्याशा किचनमध्ये सुद्धा भरपूर भांडे ठेवण्यासाठी खूपच उपयुक्त अशी ही बास्केट आहे. तर याची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की चेक करू शकता. चला वळूया तर आपल्या पुढच्या या ऑर्गनायझरकडे. तर हे आहे एक कटलरी होल्डर. रोजच्या रोज वापरात येणारे चमचे, फोर्क, नाईफ वगैरे किंवा चाकू अशा वस्तू एकाच ठिकाणी जर प्रॉपर ऑर्गनाइज करून ठेवायच्या असतील तर त्यासाठी अगदी परफेक्ट असं एक ऑप्शन आहे. मला तर हे स्पेशली खूप आवडलं कारण याला एक सुंदर असं हँडल आहे. एक बास्केटसारखं हे दिसतं. तर मी हे माझ्या डायनिंग टेबलवरती ठेवण्यासाठी ऑर्डर केलेलं आहे. डायनिंग टेबलवरती जेवताना ज्या कुठल्या वस्तू तुम्हाला लागतात हे ठेवण्यासाठी एक सुंदर असं हे मेटलचं कटलरी होल्डर तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्या किचनमध्ये अशा कटलरी ठेवण्यासाठी जर प्रॉपर जागा नसेल तर अगदी छोट्याशा जागेमध्ये सुद्धा हे एक स्टँड तुम्ही ठेवलं तर रोजच्या वापरातील या सगळ्या कटलरी या एका बास्केटमध्ये तुम्ही ठेवू शकता. तर या उपयुक्त अशा कटलरी होल्डरची किंमत आहे ₹285. तर याची सुद्धा लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, आय होप की आजच्या या व्हिडिओतील हे सगळे ऑर्गनायझर्स तुम्हाला सुद्धा नक्कीच नवीन आणि उपयोगाचे ठरले असतील. तर यातला कुठला ऑर्गनायझर तुमच्यासाठी उपयुक्त ठरला हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजच्या या व्हिडिओतली सगळ्या ऑर्गनायझरची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती जाऊन हे ऑर्गनायझर तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा त्याची आणखी डिटेल माहिती चेक करू शकता. आय होप की आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच नवीन आणि उपयोगाचा ठरला असेल. तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.